हाय हॅलो नमस्ते. तर आज मी माझं कपाट आवरायला घेतलं. सो आज पूर्ण माझं कपाट जे काय आहे ते सगळं आवरणार आहे. तर जे काही साड्या होत्या, साड्या कपडे जे काही सगळं म्हटलं होतं आधी रिकामं करून घेते पूर्ण आणि मग परत व्यवस्थित ठेवते. तर हँगरला मी साध्या साड्या म्हणजे कुठे इथल्या इथे जवळपास कुठेही गावाला वगैरे जाताना घालायच्या साड्या ठेवल्या होत्या. तर आता त्या काढून ज्या लग्नात वगैरे किंवा भारीच्या वर्कवाल्या साड्या, काठापदराच्या साड्या, तर त्या साड्या मी आता हँगरला ठेवणार आहे. तर हे सगळं आधी रिकामं करून घेते, कपाट साफ करून घेते आणि मग नंतर या साड्या व्यवस्थित घड्या वगैरे घालून मी हँग करून घेते. सगळ्या साड्या, जे काही ड्रेस वगैरे होते ते सगळे कपाटातले मी बेडवरती काढून घेतले आणि व्यवस्थित आता हँग करून ठेवते. तर ही ब्ल्यू कलरची साडी माझ्या लग्नातली आहे. तर खूप छान आहे, वर्कवाली फुल छान अशी. आणि ही जी आहे ते ग्रे कलरची साडी, ती नेटची आहे पूर्ण. इतकी सुंदर साडी आहे ती आणि इतकी जास्त जड आहे साडी, ती खूपच जास्त हेवी आहे. वर्क पण खूप छान आहे. तर खूप सुंदर, अंगावर पण इतकी छान दिसते ती साडी नेसल्याच्या नंतर. आणि खूप जास्त हेवी आहे ती. सो हिला पण मी हँग करून ठेवते, कारण खूप दिवसापासून पॅकेटातच ठेवून होते त्या. सो थोडंसं मोकळं हवेला ठेवलं तर त्या साड्या व्यवस्थित राहतात, असं वास पण येत नाही त्यांचा, ते चांगले राहतात. म्हणून मग ज्या काही असं त्या कवरमध्ये ठेवलेल्या होत्या साड्या, तर त्या सगळ्या साड्या काढून मी हँगरला हँग करून ठेवते. म्हणजे लग्नात वगैरे घालायच्या काठापदराच्या साड्या. ही छान आहे, ही खूप सुंदर आहे का, म्हणजे इतकं कलर खूप छान आहे, त्याचा कपडाही खूप छान आहे काठापदराची. इतकी सुंदर साडी आहे ती, अंगावर घातल्यावर इतकी छान दिसते. आणि बऱ्याचशा अशा साड्या म्हणजे आपण लग्नात वगैरे घालण्याचा, कुठं बाहेर वगैरे कार्यक्रमाला, तर ह्या साड्या खूप सुंदर दिसतात. तर ही सुद्धा खूप छान आहे. आता साडीचं नाव नाही माहीत कशी आहे, पण खूप सुंदर आहे, कलर पण खूप छान आहे. तर हे सगळ्या साड्या मी असं व्यवस्थित घड्या घालून ब्लाऊजसहित त्या हँगरला हँग करून ठेवते. आणि नंतर बाकीच्या ज्या साध्यावाल्या ज्या आधी हँगरला हँग केलेल्या होत्या, तर त्या साड्या मी व्यवस्थित घडी घालून मी कपाटात खालच्या कप्प्यामध्ये व्यवस्थित ठेवून देते. तर ही जी येलो कलरची साडी आहे, तर ती माझ्या हळदीची साडी आहे. आणि ती साडी म्हणजे इतकी सुंदर, काठंसुद्धा इतके हिरवेगार, इतके छान आहेत आणि साडी पण खूप सुंदर आहे. तर ती पण मी व्यवस्थित त्याला छान हँग करून ठेवते तर त्याच्यामध्ये. बाकीच्या सगळ्या हँग करून घेतल्या आणि ह्या साड्या सगळ्या मी आता व्यवस्थित घड्या घालून ठेवते. तर खूप छान वर्कवाल्या, काही सिंपल आहेत, काही साधारण म्हणजे काठापदराच्या आहेत. तर इथल्या इथे कुठे बाहेर वगैरे किंवा गावाला वगैरे घालून जाण्यासाठी त्या साड्या छान आहेत. तर भरपूर साड्या असतात, अख्खं कपाट भरतं, पण आपल्याला तरीही साडी नाहीच असं वाटते. कुठे जायचं, कुठे तयारी वगैरे करायची असेल, तर जेव्हा आपण कपाट उघडून पाहतो तर तेव्हा आपल्याला वाटते की माझ्याकडे नाहीच आहे साडी. तर ऐन वेळेवर मग आपल्याला म्हणजे माझ्याकडं नाही आहे साडी, मला अशी पाहिजे होती, तशी पाहिजे, तसा गोंधळ आपला सगळ्यांचा चालू असतो. तर खूप साऱ्या साड्या आहेत माझ्याकडे आणि इतक्या आहेत की म्हणजे त्याला घालायलासुद्धा वेळ भेटत नाही. आणि आपण रोजच्या वापरात ड्रेस वगैरे घालतो, कुठे इथल्या इथे बाहेर जाताना पण ड्रेसच यूज करतो, त्यामुळे साड्यांचा असा नंबर लागतच नाही. तर या साड्यासुद्धा म्हणजे छान दिसतात अंगावरही घालायला. तर कुठे कार्यक्रमाला जाताना सहसा वापरात येतात. तर ही येलो कलरची साडी इतकी सुंदर आहे, ही पण नेटची आहे. खूप छान वेगवेगळे अशा छान आहेत त्याच्या डिझाईन पण त्याच्यावर. आणि हे पॅकेटमध्ये मी माझे सगळे ड्रेस ठेवले, अनारकली आहेत ते आणि फुल वर्कवाले असे हेवी आहेत ड्रेस पूर्ण.
आणि मोठ्या पॉकेटमध्ये त्या ब्लाऊज वगैरे ठेवलेत. तर हे अशा पद्धतीने व्यवस्थित मी छान असं ऑर्गनाईज केलं आहे माझं कपाट. तर खूप जास्त गोंधळ झाला होता. खूप दिवसापासून माझा विचार चालू होता की कपाट आवरायचं, पण आज जुळून आला तो योग. सो आज पूर्ण छान व्यवस्थित क्लीन केले मी. आणि त्यानंतर हे खाली जे आहे ते इथे बँगल्स पूर्ण स्टोनच्या, काही काचेच्या बांगड्या, काही काय म्हणतात त्याला ते सेट आहेत काही, तर ते सगळे ठेवले. ह्या साईडला छोटंसं आहे तिथं एक्स्ट्राचे पिशव्या वगैरे ते ठेवल्या. आणि याच्या मागे एक असं छोटंसं कप्पा आहे, तर त्यामध्ये जे काही सामान आहे एक्स्ट्राचं ते सगळं व्यवस्थित बसून जातं. आणि खाली जे आहे तर ते पूर्ण म्हणजे आपल्या रेग्युलरवाल्या साड्या आहेत त्या, काही म्हणजे बाहेर वगैरे घालायच्या, तर काही त्यासुद्धा व्यवस्थित मी घड्या करून ठेवल्या. इकडच्या साईडला पेटिकोट्स आहेत. आणि खाली पण पॅकेटमध्ये पूर्ण जे अनारकली ड्रेस, हेवीवाले ड्रेस ते सगळे आहेत. आणि एका पॅकेटमध्ये ब्लाऊज वगैरे ठेवलेले आहेत, जे काही एक्स्ट्राचे ब्लाऊज, साड्यावरचे ब्लाऊज ते सगळे ब्लाऊज मी एकत्र घड्या घालून या पॅकेटमध्ये ठेवलेत. आणि इकडे सगळे माझे हेवीवाले ड्रेस आहेत. सो हे कपाट मी कशा पद्धतीने ऑर्गनाईज केले. सो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आणि मला नक्की कमेंट करून सांगा की हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. सो मला तरी खूप छान वाटलं, म्हणजे व्यवस्थित माझं कपाट वगैरे आवरणं झालं. सो थँक्यू व्हिडिओ पाहिल्याबद्दल. प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा. थँक्यू.